नमस्ते मित्रांनो, आज आपल्यासाठी एक खुश खबर आहे की आपल्यासाठी ॲग्रिकल्चर जेवढे काही ग्रॅज्युएट्स असतील की जे ॲग्रिकल्चरमध्ये असतील, बीटेकमध्ये असतील, हॉर्टिकल्चरमध्ये असतील, यांच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेले जवळपास 1800 ते 1900 वॅकन्सीज आहेत. तर त्या वॅकन्सी आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर त्या MP गव्हर्नमेंटच्या असल्यामुळं मला थोडासा ही ॲडव्हर्टाईज बनवण्यामध्ये थोडा वेळ लागला, कारण अदर स्टेटची ॲड असल्यामुळं आपल्याला इन डिटेल जावं लागणार आहे की फॉर्मची प्रोसेस कशी भरण्यासाठी, किती जागा आहे, कुठून कोणत्या पद्धतीने आपण ॲप्लाय करू शकतो, कोणत्या पद्धतीची फीज आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण तिथं बघणार आहोत. तर वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पूर्ण इन डिटेल आपण ही ॲड बघणार आहोत. तर या ॲडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 1800 ते 1900 ही ॲड आहे पूर्णपणे. जेवढ्या काही जागा असतील ते 1942 आहेत, परंतु आपण ॲप्लाय करू शकतो अदर स्टेटचे जवळपास फक्त 500 ते 550 जागेसाठी. आपल्याला एवढ्या जागेसाठीच ॲप्लाय करता येतं. पूर्ण 1800 ते 1900 जागेसाठी आपण ॲप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, कारण ती MP गव्हर्नमेंटची ॲड असल्यामुळे आपल्याला त्या पूर्ण जागेसाठी आपल्याला ॲप्लाय करता येत नाही. परंतु त्यांनी एक ऑप्शन ठेवलेला आहे अदर स्टेटसाठी, तो म्हणजे जे अदर स्टेटचे जे मुलं असतील, इवन नेपाळमधले पण जे मुलं असतील त्यांना पण या ॲडसाठी आपल्याला ॲप्लाय करता येतं. तर याच्यामध्ये जवळपास 4 पोस्ट आहेत. तर त्या 4 पोस्ट कोणकोणत्या आहेत, तर एक लक्षात ठेवा, पहिली पोस्ट आहे वरिष्ठ कृषी विकास अधिकारी, ही पहिली पोस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी, ही जी पोस्ट आहे ही हॉर्टिकल्चरसाठी बघा. आणि तिसरी पोस्ट आहे ग्रामीण उद्यान विस्तार अधिकारी, ही तिसरी पोस्ट आहे. आणि त्याच्यानंतर जी चौथी पोस्ट आहे ग्रामीण कृषी विस्तार अधिकारी, ही जी चौथी पोस्ट आहे. अशा 4 पोस्ट आपल्याला ॲडमध्ये दिसतील. तर या ॲडमध्ये ज्या 4 पोस्ट आहेत त्याच्यासाठी जागा ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. सगळ्या टोटल जागा 1942 आहे, परंतु 1942च्या जागेचं डिस्ट्रीब्युशन या 4 वॅकन्सीसाठी केलेलं आहे. तर आपण ते वन बाय वन बघणार आहोत. त्याची डिटेल जी काय बघणार आहोत की फॉर्म कधी सुटणार आहेत, फॉर्म भरायची डेट काय, त्याच्यानंतर लास्ट डेट काय. तर आपण जे फॉर्मची डेट आहे ती 17/4/2023 या तारखेला आपले फॉर्म सुरू होणार आहेत, हे लक्षात ठेवा. 17/4/2023 म्हणजे परवा आपले फॉर्म स्टार्ट होणार आहेत. त्याच्यानंतर जी अंतिम तारीख असेल म्हणजे जे लास्ट डेट असेल फॉर्म भरायची ती आपली असणार आहे 1/5/2023, हे लक्षात ठेवा. आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे 17/4ला म्हणजे परवा, आणि जे काय लास्ट डेट असेल आपली 1/5/2023 पर्यंत आपल्याला ती अंतिम डेट असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक डेट दिलेली आहे बघा, एक आपल्याला खाली पण डेट दिसेल. ती डेट कशासाठी आहे, जेव्हा आपण जसं MPSC मध्ये आपली प्रोफाईल तयार करतो आणि त्या प्रोफाईलमध्ये जर समजा काही अडचणी असेल, काही जर आपल्याकडून चुकून मॅटर चुकीचा लिहिण्यात गेला असेल तर आपल्याला ते वेळ देतात बघा ती दुरुस्त करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला एक तारीख दिलेली आहे 17 तारखेपासून 6 तारखेपर्यंत, 6/5/2023 पर्यंत त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे तुमचं जर एखाद्या वेळेस नाव चुकलं असेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन चुकलं असेल नजर चुकीने, तर तुम्ही ते चेंज करू शकता 6/5/2023 पर्यंत. आणि परीक्षा जी दिवस आहे म्हणजे जो परीक्षा होणार आहे ती 15 जुलै 2023 पासून प्रारंभ होणार आहे. ही शिफ्टमध्ये पेपर होणार आहे, हे लक्षात ठेवा. 15 जुलै आपल्याला डेट पण दिलेली आहे, म्हणजे आपल्या जवळपास हातामध्ये 3-3.5 महिने आहेत. त्या 3-3.5 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा. तर 15 जुलै 2023ला आपल्याला पेपरला स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर जे काय पेपरची जी फीज आहे त्या पेपरची फीज असणार आहे 500 रुपये. जे आपण कोणते फॉर्म जे भरणार आहे त्याच्यासाठी 500 रुपये असणार आहे. आणि दुसरं म्हणजे अनुसूचित वगैरे ज्या वेगवेगळ्या कास्ट आहेत त्याच्यासाठी 250 रुपये असणार आहे. पण एक लक्षात ठेवा, ही MP गव्हर्नमेंटची ॲड आहे, त्याच्यामुळं अदर स्टेटचे जे मुलं असतील ते फक्त एका जागेसाठी ॲप्लाय करू शकतात, ते म्हणजे ओपन. तुमची कॅटेगरी कोणती असू, SC असू, ST असू, OBC असू, कोणतीही कॅटेगरी जरी असली तरी पण तुम्हाला फॉर्म जो भरावं लागेल ते ओपन कॅटेगरीमधून भरावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात असू द्या की आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे ते ओपन कॅटेगरीमधून भरायचा आहे. त्याच्यासाठी जी फी असेल ती 500 रुपये फी असेल. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा असेल की सर मी हँडिकॅप जर असेल तर मी कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरायला पाहिजे. तर तुमचा हँडिकॅप असू, SC असू, ST असू, OBC असू, EWS असू, कोणतीही कास्ट असू, तुम्हाला फॉर्म भरावं लागेल. जो काय ओपन कॅटेगरी असेल ते ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरावं लागेल. दुसरी गोष्ट, असा एक प्रश्न असेल सर मी ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरला परंतु आपल्याला जे SC ST कॅटेगरीचं जे काय अपलोड करावं लागेल ते अपलोड करायचं का.
इवन हे लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरतानाच ओपन कॅटेगरीतून भरणार आहे, त्याच्यामुळे कोणतेही डॉक्युमेंट्स तिथं ॲप्लाय तुम्हाला करावं लागणार नाही. इवन हे पण सांगतो, जे काय मेरिट लागेल ते ओपनचंच मेरिट तुम्हाला काढावं लागणार आहे. एवढी आपल्यासाठी एक गोष्ट असणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला जर पाहिलं असेल, आपण इंडियामध्ये ऑल ओव्हरमध्ये जवळपास AFO ज्यावेळेस जागा येतात त्या ऑल ओव्हर 300 ते 400 जागा येतात. त्याच्यासाठी फॉर्म असते 2 ते 2.5 लाख. आपल्याला इथं एक लक्षात ठेवा 500 जागा भेटतात आपल्याला, ते पण ग्रामीण विकास कृषी अधिकारी, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर ऑफिसर, अशा वेगवेगळ्या पोस्ट त्याच्यामध्ये आहे. फक्त आपल्याला सर्व्हिस जी करावं लागेल ती सर्व्हिस आपल्याला MP गव्हर्नमेंटच्या अंडर करावं लागणार आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही AFO होतात त्यावेळेस AFO झाल्यानंतर कोणतीही बँक असो त्या बँकमध्ये आपल्याला बाहेर सर्व्हिस करावं लागते 5 ते 6 वर्ष जवळपास. त्याच्यानंतरही भरोसा नसतो आपली ट्रान्सफर होणार आहे का. त्याच्यामुळे आपल्याला एक लागून स्टेटचे आपल्याला एक सुवर्ण संधी की ज्या स्टेटला आपण एकदम हिंदी बोलली जाते, त्याच्यामुळे आपल्याला सर्व्हिस करायला अडचण येणार नाही आणि त्यातली त्यात पोस्ट पण चांगली, पगार पण चांगला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला एक सुवर्ण संधी, त्याच्यामुळे हे फॉर्म ॲप्लाय करायचे म्हणजे करायचे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अनुसूचित जाती वगैरे जे काय ते आपल्यासाठी ऑप्शन बंद झालेलं आहे. आपल्याला फक्त ओपनमध्येच फॉर्म भरता येणार आहे. ते ओपनची फी आहे 500 रुपये प्रति, म्हणजे जे काय आपण ॲप्लाय करणार आहे एका पेपरला ॲप्लाय केले 500 रुपये तुम्हाला फी पडणार आहे. त्याच्यानंतर जी ऑनलाईन पेपर होणार आहे हे लक्षात ठेवा, ऑनलाईन पेपर होणार आहे तर त्यांनी सरळ डेट वगैरे सगळ्या व्यवस्थित दिलेले आहेत. जे 15 जुलैपासून आपले पेपर स्टार्ट होणार आहे ते पेपर 2 शिफ्टमध्ये असणार आहे. म्हणजे हे बघा, सकाळच्या 2 शिफ्ट आणि संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या 2 शिफ्ट, हे लक्षात, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या 2 शिफ्ट, म्हणजे सकाळ दुपार पेपर असणार आहे. सकाळची जी शिफ्ट असेल ती 7 ते 8 मध्ये तुमची रिपोर्टिंग टाईम असणार आहे, हे लक्षात ठेवा. रिपोर्टिंग टाईम जो असेल 7 ते 8 या टायमिंगला तुम्हाला आतमध्ये यायचं. 8:50ला तुमचा जे काय समजा तुमचे थोडेसे इन्स्ट्रक्शन असतील त्या इन्स्ट्रक्शन बघायला भेटतील. त्या इन्स्ट्रक्शन 8:50 ते 9 पर्यंत चालेल आणि 9 वाजता पेपर स्टार्ट होईल तुमचा. ते 9 वाजता पेपर स्टार्ट झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत म्हणजे 3 तास जवळपास तुम्हाला पेपरला वेळ असणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला शिफ्ट हे सकाळची जर भेटली तर 7 वाजता तुम्हाला पेपर जे रिपोर्टिंग टाईम आहे 7 वाजता स्टार्ट होईल, 8 वाजता रिपोर्टिंग टाईम संपल. त्याच्यानंतर जे 8:50ला तुमचे इन्स्ट्रक्शन वगैरे येतील त्या 10 मिनिटासाठी तुम्ही वाचायच्या. 9 वाजता तुमचा राईट टाईम सुरू होईल पेपरचा, 12 वाजता तुमचा पेपरचा अंतिम टाईम असणार आहे. त्याच्यानंतर जर समजा तुमचा दुपारी शिफ्ट असेल तर 12:30 ते 1:30 या वेळेत तुमचा रिपोर्टिंग टाईम असेल. 2:20ला तुमचं इन्स्ट्रक्शन वगैरे जे काय असेल ते येईल. 2:30 पर्यंत वाचायच्या, 10 मिनिटं त्याच्यासाठी असतील. त्याच्यानंतर 2:30 ते 5:30 असे 3 घंटे तुम्हाला पेपरला असतील. त्याच्यानंतर पेपर किती मार्क्सचा, क्वेश्चन किती, हे नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने 15 जुलैला तुमचे या अशा शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक गोष्ट आहे बऱ्यापैकी लोकांनी सांगितलेली नाही आहे, पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस आपल्याला आपलं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट याच्यापैकी एक कंपल्सरी, एक झेरॉक्स, त्याच्यानंतर आपल्याला एक ओरिजिनल, याच्यापैकी एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याच्यानंतर जे काय आपलं बॉलपेन असेल फोटोयुक्त, म्हणजे ज्याच्यावर पिक्चर असेल, म्हणजे ज्या आधार कार्ड असेल त्याच्यावर तुमचं व्यवस्थित पिक्चर असेल तसल्या प्रकारचे जे आपलं जे डॉक्युमेंट असेल ते घेऊन जायचं. एक तर ते पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल. पेपरला जाताना एक लक्षात ठेवा, हे तर तुमच्याबरोबर असेल, परंतु पेपरला जाताना ब्लॅक बॉल पेन घेऊन जायचं आहे कंपल्सरी. याचं कारण असं आहे की तुम्ही निळ्या पेनाने तिथं साईन वगैरे करू शकत नाही, ब्लॅक पेन कंपल्सरी, हे लक्षात ठेवा. पेपरला जाताना लक्षात ठेवा काय काय न्यायचं आहे. तर फोटो, आपला ज्या फोटो असेल फोटो, त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्ड याचे एक ओरिजिनल कॉपी आपल्याबरोबर असणार आहे. त्याच्यानंतर हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे परीक्षा केंद्र पर आवेदक काला जो ब्लॅक पेन आहे, समजा जो ब्लॅक पेन आहे ते ब्लॅक पेन आपल्याला कंपल्सरी असणार आहे. की जो प्रवेशपत्र असेल, म्हणजे जे आपलं एंट्री करण्यासाठी जे प्रवेशपत्र असेल त्या प्रवेशपत्रावर आपल्याला ज्यावेळेस साईन करायची असते त्यावेळेस ती ब्लॅक पेननीच कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, अहंकारी अंक, म्हणजे तुम्हाला मिनिमम मार्क किती पडले पाहिजे तरच तुम्ही त्या पेपरला पास आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येतात. ओपन कॅटेगरी असल्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 50% मार्क, म्हणजे 200 मार्क जर पेपर आहे 200 मार्कचा, तर तुम्हाला 100च्या पुढं कंपल्सरी तुमचा स्कोअर पाहिजे तरच तुमचा पेपर चेक होईल, हे लक्षात ठेवा.
कारण इथं मिनिमम जे मार्क आहे त्याचा क्रायटेरिया लावलेला आहे त्यांनी. जे 200 मार्काचा पेपर असेल तर तुमचा 50% 50% 50% आणि अनुसूचित जाती यांच्यासाठी 40% जवळपास त्यांना मार्क पडले पाहिजे. परंतु आपण अदर स्टेटच्या कोट्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला अनुसूचित जाती वगैरे त्याचा आरक्षणाचा लाभ भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण ओपनमध्ये, तर ओपनमध्ये जवळपास 50% मार्क तुम्हाला कंपल्सरी पडले पाहिजेत. त्याच वेळेस तुमचा पेपर चेक होईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे मी सांगितलं बघा 40% आणि 50%. त्याच्यानंतर जे पेपर होणार आहे त्या पेपरला सिलेबस कोणता असणार आहे हे एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण वरिष्ठ विज्ञान अधिकारी किंवा वरिष्ठ तुमचा कृषी अधिकारी असेल त्यांच्यासाठी सिलेबस काय असेल, तर सिलेबसमध्ये एक लक्षात ठेवा, सामान्य ज्ञान, सामान्य हिंदी, सामान्य अंग्रेजी, सामान्य गणित, सामान्य तार्किक योग्यता, सामान्य विज्ञान, सामान्य कॉम्प्युटर ज्ञान आणि संबंधित विषय आधारित प्रश्न. आता एक तुम्हाला इथे हिंदी असल्यामुळे थोडंसं समजायला किचकट जाईल, परंतु एक लक्षात ठेवा, हिंदी जर विषय सोडला तर सगळा विषय आपण बँकिंगला केलेले आहेत बघा. सामान्य ज्ञान आपण करतो बघा, क्वांट करतो, सामान्य गणित म्हणजे आपलं क्वांट असेल, सामान्य तांत्रिक म्हणजे आपलं रिझनिंग असेल, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजे आपलं सायन्स असेल, त्याच्यानंतर सामान्य कॉम्प्युटर ज्ञान म्हणजे आपण कॉम्प्युटर असेल, सामान्य अंग्रेजी म्हणजे इंग्लिश, आणि त्याच्यानंतर जे सामान्य नाम असेल हे सामान्य ज्ञान असेल, हे जी के असेल. तर एवढे सगळे आपल्याला एक पेपरला असणार, म्हणजे 2 पेपर जे होणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पेपरला हे असणार आहे, म्हणजे आपलं क्वांट रिझनिंग इंग्लिश, त्याच्यानंतर हिंदी एक असेल, जी के एक असेल, त्याच्यानंतर सायन्स एक असेल, असे सगळे विषय पहिल्या पेपरमध्ये असणार, ते 100 मार्कला असणार. त्याच्यानंतर संबंधित विषय म्हणजे जे ॲग्रिकल्चरची जर पोस्ट असेल, म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणजे सिनियर ऑफिसर ॲग्रिकल्चर जर असेल तर त्यांच्यासाठी ॲग्रिकल्चर असेल, जर हॉर्टिकल्चर असेल तर त्याच्यासाठी हॉर्टिकल्चर जे काय असेल क्वेश्चन ते 100 क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर जे तुम्हाला वयाची जी अट आहे हे लक्षात ठेवा. वयाची अट आपण मी प्रत्येक वेळेस सांगतो हीच गोष्ट की आपण अदर स्टेटच्या कोट्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला ओपनमधून फॉर्म भरायचा आहे, आणि ओपनमधले जेवढे काही कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी जे वय आहे मिनिमम 18 पाहिजे आणि मॅक्झिमम 40 वर्ष वयापर्यंत, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या मुलांना हे फॉर्म भरता येतो. फॉर्म 100% भरा. याचं कारण असं की कॉम्पिटिशन फक्त आपल्या MP जे काही मुलं असतील त्यांचे असेल आणि नॉर्थ इंडियाच्या मुलांशी असणार आहे. साऊथ इंडियावाले फॉर्म भरणार नाही. याचं कारण असं, कारण हिंदीचा प्रॉब्लेम आहे, हिंदीमध्ये ते येणार नाही शक्यतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. आपले महाराष्ट्राचे जास्तीत जास्त मुलं असतील आणि त्यातल्या UPचे जास्त असतील. याचं कारण असं की MP जे काही मुलं आहेत ॲग्रिकल्चरचे त्या प्रमाणात कमी, ज्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत त्या प्रमाणात कमी असल्यामुळे आपली कॉम्पिटिशन जी होणार आहे ती नॉर्थ इंडियाच्या मुलाशी आणि महाराष्ट्राच्या मुलाशी जास्तीत जास्त होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करायचं. दुसरं कारण असं की कोणीही वयाच्या अटीच्या बाहेर नाही जाणार, कारण जवळपास 18 ते 40 वर्ष वय, त्याच्यामुळे सगळेजण या क्रायटेरियामध्ये बसतात. त्याच्यामुळे कंपल्सरी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर एक कॉमन क्वेश्चन आहे सगळ्यांचा की जे काय मध्य प्रदेशचं रोजगार कार्यालय इथं पंजीयन करायचं की नाही, रजिस्ट्रेशन करायचं का नाही, तर लक्षात ठेवा MPचे जेवढे काही मुलं असतील, MP जे काही अप्लाय करणार असतील त्या सगळ्यांना इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे अदर स्टेटचे मुलं आहेत त्यांना इथं रजिस्ट्रेशनची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे घाबरायचं नाही की मी रजिस्ट्रेशन करायचं की नाही. बऱ्याच मुलांना ही डाऊट आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, MP गव्हर्नमेंटचे जे कार्यालय असेल त्याच्यामध्ये जीवित रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं, तर ते कंपल्सरी नाही आहे. अदर स्टेटसाठी कंपल्सरी MP गव्हर्नमेंटचे जे MP जेवढे काही मुलं असतील त्यांना कंपल्सरी. त्याच्यानंतर आपल्याला 2 याच्या जागा आहेत त्या आपण इन डिटेल पाहूया. वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी, जे मी पहिल्यांदा पोस्ट सांगितली बघा, वरिष्ठ उद्यान म्हणजे इथं हॉर्टिकल्चर जे अधिकारी आहेत त्याच्या जवळपास 25 जागा आहेत, सगळ्या मिळून टोटल 25 जागा आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ कृषी अधिकारी याच्या जवळपास 6 जागा आहेत. तर एक लक्षात ठेवा, आपण ओपन कॅटेगरीमध्ये येतो बघा, इथं कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये येतो. 25 जागेपैकी 3 जागेला तुम्ही ॲप्लाय करू शकता, 3 जागेसाठी ॲप्लाय करू शकता. त्याच्यानंतर वरिष्ठ कृषी विकास अधिकारी 3 जागा आहे, याच्यासाठी पण तुम्ही ॲप्लाय करू शकता. एक लक्षात ठेवा, वरिष्ठ उद्यान म्हणजे सिनियर ऑफिसर आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. तर 3 जागा आहेत त्याच्यासाठी ओपनमध्ये. तुम्ही इकडे कोणत्याही कॅटेगरीत जरी आले तर त्या कॅटेगरीचं महत्त्व नाही आहे, तुम्ही ओपनमध्येच येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 3च जागा आहेत. 3 जागा आपल्या वरिष्ठ उद्यान विकास अधिकाऱ्याच्या आहेत आणि वरिष्ठ कृषी विकास अधिकाऱ्याच्या 3 जागा आहेत. टोटल आपल्या 25 आणि 6 जवळपास 31 जागा आहे, 32 जागा आहेत. ही खालच्या जागेला ओपनसाठी जागा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या ज्या जागा आहेत हॉर्टिकल्चर आणि कृषी विकाससाठी, त्या 3 जागा आहेत, त्याच्यासाठी आपण ॲप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, जे 25 जागा आलेल्या आहेत वरिष्ठ उद्यान विकास अधिकारीच्या, ज्या वरती सांगितल्या त्याचं इन डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे बघा, कोणाला किती जागा, कोणाला काय. तर एक लक्षात ठेवा, आपण ओपनमध्ये येतो तर ओपनला एक जागा आहे, त्याच्यानंतर महिलाला एक जागा आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा ओपन संविदा कर्मी हेतू म्हणजे त्यांच्यासाठी एक जागा आहे. तर अशा 3 टोटल जागा आहे. हे सगळ्या इन डिटेल दिलेलं आहे. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, त्याच्यासाठी पगार किती, तर एक लक्षात ठेवा 34,800 ते 1,14,800 एवढं तुम्हाला पेमेंट असणार आहे, हे लक्षात ठेवा. पेमेंटचे पण काही प्रोसेस आहे, ते मी नंतर समजून सांगतो, पेमेंट कसं तुमचं वाढत जाणार आहे. तर हे 34,800 ते 1,14,800 एवढं पेमेंट वरिष्ठ उद्यान विकास अधिकाऱ्यांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर याला जे क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन लागतं की जे काय तुमचे उद्यानिका, जे काय तुमचे हॉर्टिकल्चरमध्ये जे काय डिग्री केलेली तुम्ही, त्या हॉर्टिकल्चरसाठी एम.एस.सी किंवा डिग्री केलेली असेल तर त्याच्यासाठी हे ॲप्लाय करू शकता, हे लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी आपल्याला ओपनमधूनच फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर जे काय आहे ती वरिष्ठ कृषी विकास अधिकारी 6च पद आहे त्याच्यासाठी, परंतु जे ओपनसाठी जागा आहेत ते 3 जागा आहेत. 3 जागेसाठी आपण ॲप्लाय करू शकतो. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला जे वेतन भेटणार आहे 36,200 ते 1,14,800 एवढं आपल्याला पेमेंट भेटणार आहे. इथं लक्षात ठेवा, कृषी इंजिनिअरिंग यांच्यासाठी ही जागा नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण आपले जे काय ॲग्रिकल्चर असेल त्यांच्यासाठी ही जागा आहे. ॲग्रिकल्चरसाठी जागा आहे, कृषी बीटेकसाठी ही जागा नाही आहे, हे लक्षात ठेवा. बीटेकचे अप्लाय करू शकत नाही. 6 जागा आहेत वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याच्या, त्याच्यापैकी 3 जागा ओपनसाठी आहेत. त्या 3 जागेसाठी आपण ॲप्लाय करू शकतो. कोणकोणता सिलेबस आहे, हे 2 जागा झाल्या म्हणजे वरिष्ठ कृषी विकास अधिकारी, त्याच्यानंतर वरिष्ठ उद्यान अधिकारी. याच्यासाठी कोणता सिलेबस आहे ह्या जागांसाठी, म्हणजे आपण 25 जागा आहेत त्या उद्यानच्या म्हणजे हॉर्टिकल्चर ऑफिसरच्या आहेत. त्याच्यापैकी 3 जागा ज्या आपण ओपन आहेत त्याच्या ओपनला ॲप्लाय करू शकतो. वरिष्ठ कृषी विकास अधिकाऱ्याच्या 6 जागा आहेत, त्याच्यापैकी 3 जागा ओपनला आहे, त्याच्यासाठी आपण ॲप्लाय करू शकतो. तर ह्या सगळ्यांसाठी सिलेबस काय, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, सिलेबस जो आहे ते सामान्य म्हणजे जे मी सांगितलं आहे की क्वांट रिझनिंग इंग्लिश म्हणजे तुम्ही हे सगळे विषय केलेले आहेत बा. सामान्य ज्ञान म्हणजे GK असेल आपलं, अंग्रेजी म्हणजे इंग्लिश असेल आपलं, त्याच्यानंतर क्वांट असेल गणित म्हणजे क्वांट असेल, सामान्य तार्किक योग्यता म्हणजे रिझनिंग असेल, सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स आपलं, आणि हे कॉम्प्युटर असेल. तर मला सांगा याच्यामध्ये तुम्ही कोणता सब्जेक्ट केला नाही? हिंदी सोडला तर सगळे सब्जेक्ट तुम्ही केलेले आहेत. तर तुम्हाला फक्त एक्स्ट्रा सब्जेक्ट करावं लागेल हिंदी. तर हे सब्जेक्ट तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये असतील, आणि त्याच्यानंतर जो सेकंड पेपर असेल तुमचा प्रोफेशनल नॉलेजवरती असेल. प्रोफेशनल नॉलेजवरती पेपर असेल, ते प्रोफेशनल नॉलेजवरती जो काय पेपर असेल त्याचं जे 100 मार्क असतील त्याच्यासाठी असा जवळपास 200 मार्कचा हा पेपर असणार आहे, हे लक्षात ठेवा. 200 मार्कचा पेपर असणार आहे. 100 मार्क तुमचे वरच्या सगळ्या सब्जेक्टला मिळून असणार आहे, आणि 100 मार्क तुमचे प्रोफेशनल नॉलेजसाठी असणार आहे. त्याच्यानंतर हा सिलेबस आहे. सिलेबस फार तुम्हाला आता असं वाटेल की स्लाईड इथं 2-4 स्लाईड आहेत, तर तुम्हाला असं वाटेल की सिलेबस भरपूर आहे, पण लक्षात ठेवा आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ॲग्रिकल्चर, आता आपण ॲग्रिकल्चर तर वाचलेलं आहे, ॲग्रिकल्चर हा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, आपण कोणतेही स्टेटचं ज्यावेळेस तयारी करतो, इवन आपल्या कृषी सेवकची तयारी करत असतो किंवा आपल्या टेक्निकल ॲग्रिकल्चर MPSCची तयारी करत असेल, तर आपण जे काय ॲग्रिकल्चर वाचतो त्या स्टेटच्या रिलेटेड वाचतो. त्याच्यामुळे MP स्टेटची एक्झाम आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे काही MP जे काही क्रॉप असतील, MP जे काही क्रॉप जास्तीत जास्त येत असतील, नवीन व्हरायटीज असतील त्या स्टेटमधल्या, ते आपल्याला करावं लागणार. थोडीशी आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, पण पोस्ट आपल्याला 500 जागा आहेत, आपल्याला जॉबची गरज आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करणं काय एवढ्या अवघड नाही आहेत. MP जे काय क्रॉप्स असतील ते क्रॉप्स व्यवस्थित करायचे. इम्पॉर्टंट क्रॉप्स ऑफ इंडिया अँड MP म्हणजे इंडियामधले पण म्हणजे तुम्हाला AFOला जे करतायत तेच क्रॉप आहेत, परंतु त्या MP जर समजा काही व्हरायटीज असतील तर त्या व्हरायटी आपल्याला व्यवस्थित करायच्या स्पेशल जसे की आपली ब्रीड असेल फुले त्रिवेणी का जी आपली MPKV राऊरीने केली. असे क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारतात कुठं, कृषी सेवक असेल, टेक्निकल जे आपले पेपर असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी. तिथं पण तशाच पद्धतीचे जे काही नवीन संशोधन झालेले आहेत MP ते संशोधन विचारतील, किंवा तुम्हाला क्रॉप ऑफ इंडिया म्हणजे जे आपण AFOमध्ये करतो ते सगळे क्रॉप्स इथं विचारतील. त्याच्यानंतर वेदरवरती आहे, वेदर आणि क्लायमेट याच्यावरती पण आहे. सॉईल सायन्स आहे, सॉईल आपण जे करतो AFOला ते सॉईल सायन्स आहे. त्याच्यानंतर
बायोकेमिस्ट्री आहे, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, म्हणजे जे काय AFOचा तुम्ही इथं वाचत असाल, इलेमेंट जेनेटिक्स असेल तुमचं, त्याच्यानंतर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, इंटिग्रेटेड वीड म्हणजे वीड सायन्स असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असेल, हे सगळे सब्जेक्ट आपल्याला आपल्या AFOमध्ये इकॉनॉमिक्स असेल, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, तर सगळे सब्जेक्ट आपल्याला AFOला असतात, हे लक्षात ठेवा. आणि हा सब्जेक्ट सिनियर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे SADO या पोस्टसाठी हा सिलेबस आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे त्याचा जे काय आपलं सब्जेक्ट म्हणजे जे काय आपलं उद्यान विकास म्हणजे हॉर्टिकल्चर ऑफिसर सिनियर ऑफिसर, त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट सिलेबस आहे. ट्रॉपिकल अँड ड्रायलँड फ्रूट प्रोडक्शन, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ऑफ फ्रूट म्हणजे जे काय हॉर्टिकल्चर आहे तुमचं, नर्सरी असेल, त्याच्यानंतर ब्रीडिंग फ्रूट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय ब्रीडिंगच्या मेथड्स त्या असतील, हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हार्मोन्स वगैरे असतील, त्याच्यानंतर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला हॉर्टिकल्चर जे काय अभ्यास करतो त्या हॉर्टिकल्चरसाठी असणार आहे. परंतु हॉर्टिकल्चरसाठी फक्त तुम्ही हॉर्टिकल्चर डिग्री किंवा कृषी जे काय ॲग्रिकल्चर असेल हे दोनच जण ॲप्लाय करू शकता, BTechवाले ॲप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा सगळा सिलेबस आहे बघा, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मेडिसिनल ॲरोमॅटिक क्रॉप, जे काय आपले मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक क्रॉप्स आपण करतो AFOसाठी, सगळा सिलेबस आपला AFOचा आहे, हे लक्षात ठेवा. ब्रीडिंग आणि मेडिसिनल ॲरोमॅटिक क्रॉप्स वगैरे, हे प्लांटेशन क्रॉप्स, हे सगळे गोष्टी आपण AFOला केलेलं. लँडस्केपिंग असेल तुमचं, नंतर व्हॅल्यू ॲडिशन पदार्थ म्हणजे जे काय आपण व्हॅल्यू ॲडिशन करतो पदार्थामध्ये ते असेल, टर्फिंग असेल जे आपण लॉनसाठी वापरतो ते टर्फिंग असेल, या सगळ्या गोष्टी आपण हॉर्टिकल्चरमध्ये केलेल्या आहेत. तर हा सिलेबस सिनियर हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी होता. पहिला सिलेबस जो सांगितला तो ॲग्रिकल्चर सिनियर ऑफिसर जे काय ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यासाठी होता. तर नंतर आपली जी सेकंड ॲड येते बघा, त्याच्यामध्ये पण मी सिलेबस तर तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे बघा, जी काय पेमेंट सांगितलं ना मी, त्या पेमेंटमध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला पेमेंट देताना काही त्याच्यात अटी आहेत. तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, तुमची जॉईनिंग होईल, जे पेमेंट भेटेल तुम्हाला ते 70% पहिलं जे वर्ष असेल ते 70% भेटेल बघा, प्रथम वर्ष 70%. म्हणजे जर समजा 25,000 आहे त्याच्यापैकी तुम्हाला 70% त्याची अमाऊंट जी 25,000 70% अमाऊंट जी असेल ती तुम्हाला पहिल्या वर्षी भेटेल. द्वितीय वर्ष जवळ 2 वर्ष कंप्लीट करताना सर्व्हिस होऊन त्यावेळेस तुम्हाला 80% अमाऊंट भेटेल. आणि त्याच्यानंतर तृतीय वर्ष जेव्हा भेट तुमचं त्यावेळेस तुम्हाला 90% त्या अमाऊंटच्या पगाराच्या तुम्हाला 90% दिली जाईल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं हे 3 वर्ष कंप्लीट होतील, 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जे काय फुल पेमेंट असेल तुमचं, जे MP गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे ते पेमेंट तुम्हाला 3 वर्षानंतर भेटणार आहे. पहिल्या वर्षी 70% जे पेमेंट असेल त्याच्या 70%, त्याच्यानंतर जे दुसरं वर्ष असेल ते 80% आणि त्याच्यानंतर जे तिसरं वर्ष असेल ते 90% आपल्याला भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जी काय आता सिनियर वगैरे त्याच्या जागा कमीच समजा, पण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जागा आहेत आपल्यासाठी ते ह्या जागा आहेत बघा. म्हणजे कोणत्या? ज्या ग्रामीण कृषी विस्तार अधिकारी आहेत त्याच्या जवळपास टोटल जागा आहेत 1852. लक्षात ठेवा, 1852 जागा काढलेल्या आहेत MP गव्हर्नमेंटने. थोडा तिडका आकडा नाही आहे. त्याच्यापैकी ओपनला ज्या जागा आहेत त्या जवळपास 500 जागा आहेत. लक्षात ठेवा, 1852 पैकी 500 जागा आपल्या ओपनसाठी, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला इथं कॅटेगरी नसल्यामुळे आपल्याला जे काय ॲप्लाय करायचं आहे पेपरसाठी ते या 500 जागेसाठी आपण ॲप्लाय करणार आहे. त्याच्यामुळे ह्या थोड्या तिडक्या जागा नाही, आपण AFOला 300 जागेत लढतो. कॉम्पिटिशन असते 2-2, 1.5 लाख मुलांची. तर आपल्याला इथं कॉम्पिटिशन कमी असणार. याचं कारण असं की MP साठी साऊथ इंडियाची कॉम्पिटिशन अजिबात नसणार आहे. जी काय कॉम्पिटिशन असेल महाराष्ट्रातले मुलं, त्याच्यानंतर नॉर्थ इंडियाचे मुलं, एवढ्या 2 याच्यातच कॉम्पिटिशन होणार आहे. त्याच्यामुळे 500 जागा आपल्यासाठी भरपूर जागा आहेत. तर 500 जागा टोटल जागा आहेत. त्या 500 जागेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या बाकीच्यांसाठी 0 जागा आहेत, त्याच्यामुळे आपण इथं ॲप्लाय करू शकत नाही. ग्रामीण उद्यान विस्तार अधिकारी याच्या 52 जागा टोटल आहे, इथं आपण ॲप्लाय करू शकतो. पण याच्या ज्या ओपनसाठी ज्या जागा आहेत ते जवळपास 12 जागा आहेत. म्हणजे जवळपास 512 जागा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. 512 आणि त्या जवळपास 3 जवळपास 520च्या दरम्यान जागा आपल्याला जवळपास अवेलेबल आहे. 1942 टोटल वॅकन्सी आहेत, त्याच्यापैकी 520 ते 20पर्यंत जागा आपल्याला आहे. जे ग्रामीण विस्तार अधिकारी त्याच्या 500 जागेसाठी आपण ॲप्लाय करू शकतो. ग्रामीण उद्यान विस्तार अधिकारी त्याच्यापैकी ज्या 52 जागा आहेत टोटल त्याच्यापैकी 12 जागा ओपनसाठी, तर या जागेसाठी आपण ॲप्लाय करू शकतो.
तर याच्यामध्ये जे काय 500 जागा आहेत ते त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे, त्यांचा पगार किती असेल, हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपल्याला टोटल जागा किती, 500 जागा आहेत. त्या 500 जागेसाठी आपण कोणती पोस्ट असणार आहे, ग्रामीण कृषी विस्तार अधिकारी. त्या विस्तार अधिकारीसाठी शैक्षणिक क्वालिफिकेशन कोणतं पाहिजे, कृषी आणि उद्यानिक म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल 8व्या सेमिस्टरचे अप्लाय करू शकता का, 8व्या सेमिस्टरचे कोणीही अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला ज्यावेळेस डिग्री असेल, म्हणजे ज्यावेळेस फॉर्मची डेट भरण्याची होईल त्यावेळेस तुमच्या हातात डिग्री पाहिजे. त्याच्यामुळे 8व्या सेमिस्टरचा कोणीही विद्यार्थी याला अप्लाय करू शकत नाही. बीटेकवालासुद्धा नाही, म्हणजे कुठं ग्रामीण कृषी विस्तार अधिकारीसाठी बीटेकवालासुद्धा मुलगा अप्लाय करू शकत नाही. फक्त जी काय कॉम्पिटिशन असेल ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर या 2 स्ट्रीममध्येच कॉम्पिटिशन असणार आहे. त्यांचं जे पेमेंट आहे 25,300 ते 80,500 म्हणजे 80,500 पर्यंत एवढं त्यांचं पेमेंट असणार आहे. आणि त्याची जी शैक्षणिक योग्यता म्हणजे जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते कृषी या उद्यानिक म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन किंवा हॉर्टिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जवळपास 500 जागा आहेत बघा. त्याच्यानंतर ज्या ग्रामीण उद्यान विस्तार अधिकारी म्हणजे जे हॉर्टिकल्चर ऑफिसर आहे ग्रामीण म्हणजे रुरलसाठी, त्याच्या टोटल जागा आहेत 52. परंतु आपण अप्लाय कुठं करू शकतो, फक्त 12 जागासाठी. तर या 12 जागासाठी तुम्हाला कोणती सेक्शन म्हणजे क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर इथं तुम्ही जवळपास कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यान इथं तुम्ही बीटेकवाले पण अप्लाय करू शकता, ॲग्रिकल्चरवाले पण अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरवाले पण अप्लाय करू शकता. तर याच्यामध्ये पेमेंट असेल तुम्हाला जवळपास 20 + 2400 रुपये, 20,200 + 2400 रुपये एवढं तुमचं पेमेंट असणार आहे बघा. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला पेमेंट आणि हे क्वालिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे का. इथं कोण अप्लाय करू शकतं, 12 जागा आहेत. इथं बीटेकवाले पण अप्लाय करू शकतात, ॲग्रिकल्चरवाले पण अप्लाय करू शकतात आणि हॉर्टिकल्चरवाले पण अप्लाय करू शकतात. टोटल जागा आहे 52, त्याच्यापैकी 12 जागा ओपनसाठी आहे. याच्यासाठी सिलेबस काय, आता जशी आपली कृषी सेवक पेपर असतो ना, सेम पॅटर्न तसाच आहे, सेम, काही बदल नाही. 200 मार्क आहेत, तुम्हाला 200 क्वेश्चन असतील. ते 200 मार्क कसे आहेत, 100 क्वेश्चन जे असतील ते 100 क्वेश्चन हे जे विषय आहेत ते तुम्ही जवळपास हे विषय तुम्ही क्वांट रिजनिंग इंग्लिश हे तुमच्या जनरल बँकिंग किंवा AFOच्या प्रीसाठी केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, हा आहे सामान्य ज्ञान म्हणजे हा GK मी पहिलं पण सांगितलं, हिंदी, त्याच्यानंतर सामान्य इंग्रजी म्हणजे इंग्लिश, सामान्य गणित म्हणजे क्वांट, त्याच्यानंतर सामान्य तार्किक योग्यता म्हणजे रिझनिंग आहे, हे लक्षात ठेवा. सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स, त्याच्यानंतर सामान्य कॉम्प्युटर म्हणजे हे कॉम्प्युटर आहे. आणि त्याच्यानंतर जो सेकंड पेपर असेल आपला, हे झालं फर्स्ट पेपर. सेकंड पेपर जो असेल तो आपला पेपर असणार आहे प्रोफेशनल नॉलेज. त्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला 100 मार्क असणार आहे, हे लक्षात ठेवा. 100 मार्क तुमचे ह्या पेपरसाठी असतील, फर्स्ट पेपर. सेकंड पेपरसाठी 100 मार्क, असा टोटल 200 मार्कचा हा जवळपास पेपर असणार आहे. जवळपास 200 मार्क, टोटल 200 मार्क आहेत. त्याच्यानंतर जे 100 आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपण कोणताच विषय केला नाही असं नाही आहे, आपण सगळे विषय करतो. फक्त आपल्याला थोडंसं हिंदी जो विषय असेल तो आपल्याला करावं लागणार आहे. बाकीचे टोटल सब्जेक्ट आपण केलेले आहेत. तर अशा पद्धतीचा आपला सिलेबस आहे. त्याच्यानंतर सिलेबसमध्ये काय काय आता लक्षात ठेवा, सिलेबसमध्ये काय काय जनरल ॲग्रिकल्चर जे काय आपण AFOला केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमी मेजर क्रॉप्स ऑफ MP, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं की ज्यावेळेस आपण, मी पहिल्यांदा पण सांगितलं आत्ताही सांगतो, पेपर MP गव्हर्नमेंटसाठी, त्याच्यामुळे आपल्याला जे काय क्रॉप्स करावं लागतील ते क्रॉप्स MPच्या रिलेटेड करावं लागणार आहे. त्याच्यामुळे असं इथं काय घाबरून जायचं कारण नाही, कारण MP मध्ये काय असे वेगळे क्रॉप्स येत नाही. म्हणजे काय बीट वगैरे सगळ्यात जास्त उत्पन्न कोणतं होतं तर बीटचं होतं, असे काही क्रॉप्स नाहीत. सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी, हे सगळे क्रॉप्स इथं पण घेतले जाते. शुगर केनचं इव्हन घेतलं जातं. सिनवानी जो भाग आहे ते सिनवानीच्या भागामध्ये आपल्याला तुम्हाला हे दिसेल की शुगर केन दिसेल. त्याच्यानंतर सोयाबीनचं टॉप प्रोडक्शन कुठं होतं MP मध्ये, हे क्रॉप्स आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामुळे असे काही वेगळे क्रॉप्स नाही आहेत. तर तुम्हाला करायचं जनरल ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर ॲग्रोनॉमी मेजर क्रॉप्स ऑफ MP म्हणजे जे काय MP मधले जे मेजर क्रॉप्स आहेत ते करावं लागतील. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी पण असेल. जे काय आपण AFOला जे काय सब्जेक्ट करतो तेच सब्जेक्ट इथं आहे. त्याच्यानंतर आहे सॉईल सायन्स, त्याच्यानंतर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन, वॉटर शेड मॅनेजमेंट, हे आपण बघा AFOला
प्रत्येक वेळेस करतो, प्लॅन्ट फिजिओलॉजी, हे आपण AFOला थोडंसं दुर्लक्ष करतो, परंतु आपल्याला इथं व्यवस्थित करावं लागणार आहे, कारण हा मेन सब्जेक्ट आहे त्याच एक्झाममध्ये. प्लॅन्ट फिजिओलॉजी हा एक सब्जेक्ट आहे. क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे आपलं जेनेटिक्स असेल, त्या जेनेटिक्स नंतर आहे हॉर्टिकल्चर, हाही आपण AFOला करतोय. त्याच्यानंतर प्लॅन्ट प्रोटेक्शन म्हणजे आपलं पॅथॉलॉजी असेल, एंटोमॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असेल, त्याच्यानंतर एक्सटेन्शन असेल, हे सब्जेक्ट आपल्याला आहेत. तर या सिलेबस पाहता सगळा सेम सिलेबस AFOचा आहे, त्याच्यामुळे ॲप्लाय आपल्याला कंपल्सरी करायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षाला ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस मी सिनियरच्या पेपरमध्ये पण सांगितलं, तेच इथं कॉपी पेस्ट आहे. ज्यावेळेस आपण पेपरला जाऊ त्यावेळेस आपल्याला पेपरला जाताना ब्लॅक बॉल पेन घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपलं फोटोयुक्त म्हणजे ज्याच्यावर फोटो असतं ना आपला चांगला, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याची झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल प्लस झेरॉक्स कॉपी आणि फोटो आपले पासपोर्ट साईजचे, तर ते सगळे पेपरला जाताना घेऊन जायचे. त्याच्यानंतर इथं सरळ दिलेलं आहे बघा, ई आधार मान्य नाही आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ई आधार काढून जाताल त्यावेळेस ते मान्य केलं जाणार नाही. सेंटर एक तर आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जाताना डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जायचे. कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, जे ओरिजिनल पॅन कार्ड, आधार कार्ड यांचं ओरिजिनल, त्याच्यानंतर त्याची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो आणि ब्लॅक बॉल पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण फॉर्म भरला आहे, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जे काही आपलं हॉल तिकीट येणार आहे ते हॉल तिकीट कशावरून काढायचं, तर त्यांची एक वेबसाईट आहे बघा, www.peb.mp.gov.in. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन आपण प्रवेशपत्र म्हणजे आपलं जे हॉल तिकीट असेल ते डाउनलोड करू शकतो बघा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मूल्यांकन पद्धती. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला इथं जे काही पेपर असणार आहे ते ऑप्शनल म्हणजे जे काय आपलं ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे. आता ऑब्जेक्टिव्ह पेपर कसा असणार आहे, तर 200 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कला, म्हणजे एक क्वेश्चन एका मार्कला असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला इथं निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, हे लक्षात ठेवा. 200 पैकी 200 क्वेश्चन सोडू शकता, परंतु इथं एक प्रॉब्लेम असा आहे का इथं नॉर्मलायझेशन पण होणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं सरळ सरळ दिलेलं आहे, नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे. त्याच्यामुळे 200चे 200 मारून येऊ नका, जे काही येते आपल्याला चांगल्यापैकी ती व्यवस्थित सोडा. 200 आणले तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जे काय तुम्ही पेपर देणार आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत यूज केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परीक्षा परिणाम म्हणजे काय, जे काय रिझल्ट असेल, जे काय जॉईनिंग वगैरे जे काय असेल तुमचं ते पण याच वेबसाईटवरती भेटणार आहे, जी वेबसाईट तुम्हाला हॉल तिकीटवरती होती, हॉल तिकीट काढण्यासाठी होती, www.peb.mp.gov.in. या वेबसाईटवरती तुमचा जो काय रिझल्ट असेल तो अपलोड केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक गोष्ट आहे बघा, जे काय वेबसाईटवरतीच तुम्हाला रिझल्ट भेटेल, जे काय असेल ते वेबसाईटवरती भेटेल. तुमच्या डाकने म्हणजे डाक से परीक्षा परिणाम की प्रेषण नहीं किया जाएगा. म्हणजे काय, तुमच्या म्हणजे पोस्टाने तुम्हाला कोणती म्हणजे जे काय तुमचा रिझल्ट असेल तो पाठवला जाणार नाही. तुम्हाला जे काय रिझल्ट भेटेल त्या रिझल्ट तुम्हाला कुठं भेटेल, या वेबसाईटवरती भेटणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन आवेदन पत्रक साथ संलग्न केलेला दस्तावेज. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस फॉर्म भरणार आहे, आपण ज्यावेळेस IBPS SOचा फॉर्म भरतो बघा, त्यावेळेस आपण एक आपलं जे काय डिक्लेरेशन लिहून देतो बघा, त्याच्यानंतर आपला थंब असेल त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. तसंच याच्यामध्ये आहे आवेदन पत्राबरोबर म्हणजे जे काय आपलं आपण फॉर्म भरणार आहे त्याच्याबरोबर कलर फोटो तिथं अपलोड करावं लागणार आहे, हस्ताक्षर म्हणजे तुमची साईन अपलोड करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी स्कॅन करून तिथं अपलोड करावं लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर ऑनलाइन आवेदन पत्र में आवेदक को जन्मतिथि के प्रमाण हेतु 8वीं 10वीं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा दाखला किंवा 8वी किंवा 10वी 12वी यांचे तुम्हाला प्रमाणपत्र तिथं स्कॅन करून तिथं अपलोड करावं लागणार. हे लक्षात ठेवा. काय काय अपलोड करायचं आहे, कलर फोटो पण अपलोड करायचे, तुमची साईन अपलोड करायची, त्याच्यानंतर तुमचं जे काय बर्थ डेटचं सर्टिफिकेट असेल ते किंवा 8वी किंवा 10वी किंवा 12वी याचं प्रमाणपत्र तिथं अपलोड करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काय ऑनलाईन म्हणजे तुम्ही जे काय भरणार आहे फॉर्म भरण्यासाठी वेगळी वेबसाईट आहे. आपलं जे काय रिझल्ट पाहतो त्याची वेगळी वेबसाईट होती. फॉर्म भरण्यासाठी बघा www.mponline.gov.in ही वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन ॲप्लाय करू शकता.
त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस ती वेबसाईटवरती गेलात तुम्ही, या वेबसाईटवरती फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर जाताल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल सिटीजन सर्व्हिस, त्याच्यावरती क्लिक करायचं, आपलं नागरिकत्व निवडायचं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ESBवर लिंकमध्ये जी तुम्हाला ESB दिसेल, ESBवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन असतील, एक्झामिनेशनचे रूल्स असतील ते येतील. त्याच्यानंतर कंटिन्यू खाली ऑप्शन असेल, कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमचा फॉर्म जे काय ते सुरुवात होईल. त्याच्यानंतर सगळ्या काही इन डिटेल सगळ्या गोष्टी भरायच्या. त्याच्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला जी काय पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही ऑनलाईन पण करू शकता, हे लक्षात ठेवा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग या सभी बँको की म्हणजे प्रत्येक कोणत्याही बँकचं जर असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यामुळं आपलं क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड याच्यावरून पण पेमेंट करू शकता किंवा इंटरनेट बँकिंगनुसार पण पेमेंट करू शकता. आणि दुसरी एक गोष्ट, जर समजा तुम्हाला फॉर्म भरताना किंवा काही प्रॉब्लेम आलाच किंवा तुमचं प्रवेशपत्र आलं नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला, कारण अदर स्टेटची एक्झाम आहे, तर यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा टायमिंगला आपण एक हेल्प डेस्क आहे त्यांचा, त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतो हेल्पलाईनला. हा त्यांचा हेल्पलाईनचा नंबर आहे 0755-6720-200 हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यानंतर MP ऑनलाईन याच्या हेल्प डेस्कवरती आपण त्यांच्याशी तक्रार नोंदवू शकतो. तर त्याच्यानंतर मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहे की ॲग्रिकल्चर ग्रामीण विस्तार अधिकारीसाठी तुमची डेट, त्याच्यासाठी पण डेट, सिनियरसाठी पण आणि त्याच्यानंतर जे काय ॲग्रिकल्चर विस्तार अधिकारी त्याच्यासाठी पण ही जी काय डेट असेल ती 17 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ती लास्ट डेट असणार आहे. अंतिम तारीख 6/5/2023, 6 तारखेला तुमची अंतिम डेट असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 15 जुलैला तुमचा पेपर होईल. ते 3 घंट्याचा पेपर असेल, शिफ्टमध्ये पेपर असेल, सकाळी आणि दुपारी असे 2 शिफ्ट असतील. पहिली शिफ्ट तुमची 9ला सुरू होईल, 9 ते 12. त्याच्यानंतर 2:30ला सुरू होईल, 5:30 वाजता. तिथून पुढं तुमच्या पेपर 15 जुलैपासून शिफ्टमध्ये सुरू होईल. ते जे काय टाईम टेबल किंवा जी काय तारीख येईल त्यामध्ये तुमची डेट पाहायची, त्यावेळेस पेपरला जायचं आहे. त्याच्यानंतर 200 मार्क तुमचे जे काय मार्क्स असतील ते पण मी सांगितलेले किती मार्क्सला पेपर आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आता तुम्ही म्हणता की पेपर व ऑब्जेक्टिव्ह आहे तर पेपर कोणत्या हिंदीमधून झाला तर आम्हाला प्रॉब्लेम येईल. एक लक्षात ठेवा, आपला जो काय पेपर होणार आहे ते हिंदी आणि अंग्रेजी म्हणजे इंग्लिश आणि हिंदी याच्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे. त्याच्यामुळे याला घाबरून जायचं नाही की सर माझी हिंदी कच्ची आहे आणि हिंदी कच्ची असल्यामुळे सर मी पेपर कसा देऊ, मी फॉर्म कसा भरू. तर तुम्हाला एक लक्षात ठेवा, हिंदी आणि इंग्लिश असे दोन्ही पण ऑप्शन असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं अवघड जाणार नाही. त्याच्यानंतर जी काय फी असेल तुमची, फी मी पहिल्यांदा पण सांगितली जवळपास 500 रुपये फी असेल. परंतु एक लक्षात ठेवा, 500 रुपये फी आहे आणि कॅटेगरीसाठी 200. हे कॅटेगरीचा तर विषय संपला. आपल्याला फॉर्म भरायचा, इथून कोणती कॅटेगरी असेल तर 500 रुपये आपल्याला फी भरायची आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला जे काय त्याच्यावरती जे एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे ते 40 रुपये म्हणजे जवळपास 540 म्हणजे तुम्हाला 540 ते दरम्यान आपल्याला फी पडणार आहे. तर ही टोटल फी असणार आहे. त्याच्यानंतर जे काय आपले सेंटर असणार पेपरचे, एक लक्षात ठेवा, आपल्याला जॉब मिळवायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं लांब जावं लागेल, कारण जॉबचे आपल्याला माहिती आहे की आता जॉब तर लागत नाही, जागा तर अशा येतात की कमी कमी जागा होत चाललेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होईल. तिघाचे सेंटर आहेत ते थोडेसे लांब आहेत, परंतु एवढे पण लांब नाही की आपण एका रात्रीत जाऊ शकतो या सगळ्या सेंटरवरती. तर एक भोपाल सेंटर असणार आहे, त्याच्यानंतर एक इंदोर सेंटर असणार आहे, जबलपूर सेंटर असणार आहे, ग्वालियर असणार आहे, त्याच्यानंतर उज्जैन असणार आहे, सागर असणार आहे, सतना असणार आहे, रतलाम असणार आहे. आता इथं लक्षात ठेवा, जे मुलं संभाजीनगरचे किंवा धुळेचे वगैरे किंवा वरच्या भागातले जळगाव खानदेश या भागातले, तर त्यांना सगळ्यात जवळ सेंटर आहे इंदोर. जायला कमीत कमी फक्त 8 ते 9 तास लागतील. मी पण जात होतो, आत्ता माझी पोस्टिंग तिथंच होती, इंदोरवरूनच जावं लागायचं. तर तुम्हाला आत्ता रात्री 11 11:30 बसले तर सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इंदोरमध्ये असतात. त्याच्यामुळे जे काय वरच्या भाग म्हणजे खानदेश या भागातले मुलं असतील त्यांनी इंदोर, नाशिकचे पण इंदोर जरी टाकलं काही प्रॉब्लेम नाही, इंदोरला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. आपले संभाजीनगरचे, त्याच्यानंतर नाशिक असेल, जळगाव असेल, या वरच्या साईडचे जे मुलं आहेत खानदेश भागातले, तर त्यांनी सगळ्यांनी इंदोर सेंटर टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर आता समजा विदर्भातला मुलगा आहे तर विदर्भातल्या मुलाला सागर जवळ आहे, हे लक्षात ठेवा. सागर एक जवळ आहे, त्याच्यानंतर भोपाळ एक जवळ आहे, हे लक्षात ठेवा. नागपूर, अमरावती यांना हे सागर किंवा भोपाळ जवळ आहे.
जबलपूर पण थोडंसं लांब पडेल वरच्या विदर्भाच्या साईडला, पण जबलपूर पण असं काही लय लांब नाही. भोपाळ किंवा सागर हे तुम्हाला जवळ पडेल. त्याच्यानंतर जे वरचे मुलं म्हणजे जे काय UP बिहारचे असतील ते समजा ग्वालेर किंवा उज्जैन वगैरे हे टाकतील. परंतु आपल्याला सगळ्यात जवळ हे भोपाळ असेल, आपल्याला सगळ्यात जवळ कोणता इंदोर, आणि त्याच्यापासून उज्जैन पण तुम्ही जाऊ शकता. उज्जैन पण असं काही लांब नाही, इंदोरवरून उज्जैन जवळ आहे, 50-60 किलोमीटरची जर्नी. त्याच्यामुळे इंदोर आणि उज्जैन हे आपल्या जे काही जवळचे मुलं आहेत म्हणजे जे संभाजीनगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या सगळ्या मुलांनी इंदोर किंवा उज्जैन याच्यापैकी सेंटर टाकायचं आहे. जे समजा विदर्भातले मुलं असतील त्यांनी भोपाळ किंवा सागर हे आपल्याला सेंटर टाकायचे आहेत. तर या बाकीचे हे समजा ग्वालेर वगैरे हे समजा UP वगैरे यांना जवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे सेंटर जवळ आहेत ते सेंटर आपल्याला पहिले टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हे गोष्टी सांगितलेल्या आहेत मी की फोटो हे तुम्हाला एवढ्या साईजचा पाहिजे, हे साईज वगैरे इथं दिलेली. त्याच्यानंतर ही तुमची हस्ताक्षर म्हणजे सिग्नेचरची साईन असेल. त्याच्यानंतर जे काय इन्स्ट्रक्शन आपण जे इन्स्ट्रक्शन बघा आपले डिक्लेरेशन देतो ते डिक्लेरेशन तुम्हाला स्कॅन करून तिथे अपलोड करायचं. हे डिक्लेरेशन असेल तर ही इन डिटेल माहिती तुम्हाला सगळ्यांना MP गव्हर्नमेंटची जी काय समजा ॲग्रिकल्चर ऑफिसरची जी ॲड आलेली आहे त्या ॲडची इन डिटेल माहिती होती. एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी ॲप्लाय करायचं म्हणजे करायचं. याची कारण असं आहे कारण आपल्याला जॉब अतिशय महत्त्वाचा आहे आणि कॉम्पिटिशन इथं कमी असणार. याचं कारण असं की साऊथ इंडियाचे मुलं पूर्णपणे नसणार आहेत. त्याची शक्यता ती याच्यामुळं नसणार आहेत की हिंदी हा मेन प्रॉब्लेम आहे त्यांचा, त्याच्यामुळे साऊथ इंडियाचे मुलं नसणार आहेत. कॉम्पिटिशन जी काय असेल MPचे मुलं पण अतिशय कमी प्रमाणात आहेत. त्याच्याशिवाय ते दुसऱ्या स्टेटला ॲप्लाय करून देणार नाहीत, कारण कमी मुलं असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या स्टेटला पण ॲप्लाय करायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे MPचे पण मुलं कमी असणार आहे. जी काय कॉम्पिटिशन असेल तुमची ती नॉर्थ इंडियाची जे काय मुलं आहेत म्हणजे UPचे, राजस्थानचे जे काय मुलं असतील त्या मुलांची कॉम्पिटिशन असणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुलांबरोबर. त्याच्यामुळे जे काय महाराष्ट्रातले जेवढे काय मुलं असतील त्यांनी हे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट, सगळ्यांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.